चला मैत्रिणींनो, तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते। आज बघा मी थोडे फुलं तोडत आहे। फुलं तोडायला इच्छा होत नाही, पण जुने झाले आणि काही कडे आहे त्यासुद्धा मोठे व्हायला जी ताकद लागते ती मिळणार आहे। यामध्ये खूपच बरीच उमललेली आहे वेगवेगळ्या रंगाची, पण इच्छा होत नाही। पण आज बघा हे 3 सुंदर फुलं तोडले आहे बघा, कमळ, वाटरलेले आणि रंग बघा किती सुंदर सुंदर रंग आहे याचे। आता एखाद्या पॉटमध्ये सजून ठेवणार आहे मी। तशी तर खूप फुलं मिळाली असते, पण सर्वांनी तोडले आहे। हे तेरडीच्या फुलांचा रंग खूप सुंदर आहे। मला असं समजेल का नाही, काय खूप छान असा रंग आहे याचा, माझ्या ड्रेससारखाच मॅच झालेला आहे एकदम। आता पूजेसाठी आज तोडले थोडे, नाही तर फुलं तोडायची इच्छा होत नाही। पण चला आता थोडे तोडूया म्हटलं, जुने पण झाले आणि नवीन कड्या ज्या लागल्या त्या मोठ्या व्हायला मदत होईल हे फुलं तोडून। आणि आता बघा ही पिटोनिया जी जांभळ्या रंगाची खूप छान फुलं आहे ती पण थोडीशी तोडते। फुलं आहे ना झाडावर खूप छान दिसते, कारण फुलपाखरं वगैरे सुद्धा बागेमध्ये फुलामुळे येत असतात आणि ते बागडताना खूप छान वाटते मला तर। पूर्ण नाही तोडली, कारण फुलपाखरं आपल्या बागेमध्ये खूप येते जेव्हा असे फुलं आपल्या बागेमध्ये असतात विविध रंगाचे। बघा हा जांभळा रंग पण खूप सुंदर आहे आणि हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, अपराजिताचं खूप सुंदर याचे फायदेसुद्धा आहे। आणि दोनच तोडले, भरपूर फुलं येतात। हे फुलं तोडले तर मात्र चांगलं आहे, कारण याच्यात बी पकडते, बी पकडल्यावर मग फुलांची संख्या कमी व्हायला लागते। आणि पक्षी पण बघू शकता तुम्ही, आजूबाजूला पक्षी माझ्या नेहमीच आवाज असते आणि येतात आपल्या बागेमध्ये भरपूर पक्षी। बघा हिरवा कंच वेलीकडे बघून किती छान वाटते ना, मन अगदी प्रसन्नच जाते। तुम्हाला कसं वाटते तेही सांगाल। पुरेसे फुलं उमललेले, तिकडून जर तुम्ही बघा ना सगळीकडे फुलं उमललेले। घरच्या फुलाचा फ्लॉवर पॉट खूप सुंदर दिसत होता, पण कुठे ठेवू हे माझं ठरलं नव्हतं अजून। ते मी बघत होते कुठे छान दिसते, कुठेही छानच दिसणार होता। केळीचे पानं जेवायला तोडते, जेव्हा वाटलं मी तेव्हा तोडत असते केळीचे पानं। केळीचे पानं आज जेवायला घेतले, हिरवे गार आहे आणि खूप फ्रेश आहे। आता नवीन आलेले मला आवडतात, पण खरंच तोडायची इच्छाच होत नाही। असं काही आपण लावलेलं झाडांचं पान वगैरे, पण याच्यापासून आपल्याला जेवणाचे फायदेसुद्धा आहे। आणि बागेमधलं फूल तोडलं, खूप मेहनत झाली आज, पण तुम्ही पण मला छान असा साथ द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा, खूप छान वाटेल। बघा काही करायचा छंद असला ना, आवड असली ना, तर खरंच आपल्याला दुपारी झोप किंवा सकाळीसुद्धा लवकर जाग येते। आणि मला एवढा दम लागत आहे, कारण अशा माझ्या माती आणण्याचे चक्र सुरू आहे खालून वर झाडांसाठी। मी आता परत जाते आणि अजून घेऊन येते याच्यामध्ये माती वगैरे, कारण वरची बाग म्हटल्यावर खूप असे चक्र मारावंच लागते। बऱ्याच दिवसानंतर थोडंसं शिवणकाम केलं, मुलीच्या ड्रेसला शिलाई वगैरे मारायची होती। बागकामाचं आता इतकं माझं काम सुरू आहे ना, एवढ्यात माती नेणं, हे कुंड्या भरणं, झाडे लावणं, त्याच्यामुळे आहे ना शिवणकामाला वेळच मिळत नाही आहे। पण कितीही मेहनत केली तरी कमीच असं असते, छंद जर जोपायचा असेल तर। पण मनापासून मला असं वाटते, तुम्ही पण माझ्या चॅनलला थोडीशी कमेंट वगैरे केली ना, तर मला खूप छान वाटत असते आणि खूप छान वाटते कनेक्ट झाल्यासारखं। आणि बघा आता पुढचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा। बघा ते गुलाबी याच्यावर छान असे दिसेल, हे लावून घेते मी केसामध्ये, गुलाबी ड्रेसवर गुलाबी फुलं। आज जी माझी मेहनत मी केली ती अशी होती, आणि कितीही केलं तरी हे काम संपणार नव्हतंच। म्हणून शेवटी म्हटलं आता हे बकेट 2 भरून ठेवते मातीने, जेवढी आहे तेवढी, आणि नंतर बाकीचं उद्या करेल, कारण हे काम न संपणारच होतं। आता मात्र थकवा यायला होता, आणि दुसरं म्हणजे बाकीची कामाला खूप वेळ होईल असंही वाटत होतं। पण तुम्ही तुमचं बागकामाची आवड आहे का तेही सांगा, आणि तुम्ही कोणता छंद जोपासा ते पण मला नक्की सांगा। माझं तर आता शिवणकामाचं आणि बागकामाचे 2 मला फार आवड आहे, आणि आवडीच्या कामासाठी वेळ हा काढावा लागत नाही, तो आपोआप मिळत असते आपल्याला, आपण काढत असतो। त्यासाठी नक्कीच तुम्ही तुमची आवड जोपासा। धन्यवाद।